Angle between tangent and secant. First tell me what is tangent? रेडियसला परपेंडिक्युलर असणार टँजंट आणि सर्कल वरती एकच पॉइंट असणार. सर्कलला इंटरसेक्ट किती पॉइंट मध्ये करतो टँजंट? 1. आणि अँगल किती असतो त्या पॉइंटला? 90 degree. 90 degree. Now, if an angle, what is the theorem? If an angle has its vertex on the circle. Now, what is vertex of angle? Suppose my angle is MBC. In all the three circles, angle MBC. What is vertex of that angle? M or C? B. 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 There B. is one point. C आणि M ज्या ठिकाणी join. B is the vertex. ठीक आहे. Now, if an angle has its vertex on the circle, so angle's vertex must be on the circle. Now, these are three cases. B is my vertex. B is on the circle. In first case, आहे का? हो सर. In second case, Yes. third case, Yes. first condition is fulfilled. Each one side touches the circle and other intersect the circle in one or more points. Suppose my angle MBC circle ला touch करते and intersect करते का? A, here is A, here is A. हो सर. In all three cases? Yes. Yes sir. Okay, in all three cases. And intersect the circle in one more point. Then the measure of angle is half the measure of the intersected arc. Now, what is the measure of angle? ABC. In this case ABC. In this case ABC equal to half the measure of its intersected arc. Now, what is intersected arc? In this case, it is ADB. In this case, it is ADB. In this case, this is ADB. हा तिघांसाठी एकच फॉर्म्युला आहे का? एकच प्रूफ करायचे का आपल्याला? अबॉव मेजर. हो सर. तिन्ही हो केस. सर. ओके. इन्स्क्राइब्ड अँगल आपण काय प्रूव्ह केलं होतं? इन द केस ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल इक्वल टू आर्क आणि इन्स्क्राइब्ड अँगल मध्ये काय रिलेशन होतं? इक्वेशन होतं. व्हॉट इज द रिलेशन ऑर इक्वेशन? आर्कचा हाफ घेत होतो आपण. ह्या केस मध्ये काय असणार आहे? काय म्हणताय त्यांनी? प्रूव्ह दॅट द मेजर ऑफ अँगल इज द हाफ द मेजर ऑफ इंटरसेप्टेड आर्क. तोच फॉर्म्युला आहे का? हो सर. हो. म्हणजे याच्यामध्ये परत एकदा सांगतो, सेंट्रल अँगल ऍज इट इज घ्यायचा आहे. नंतर कॉट इंटरसेक्ट इंटरनली ऑर एक्सटर्नली डिपेंड्स समेशन मायनस अँड इन्स्क्राइब्ड अँगल इक्वल टू हाफ द मेजर आर्क. तुम्हाला नवीन काही लक्षात ठेवायचं नाही, कन्फ्युजन नाही. टँजंट सेकंड मध्ये हाच फॉर्म्युला आहे. ह्या तीन केसेस, वाय द दीज थ्री डिफरंट केसेस? फॉर्म्युला सेम आहे, मग या डिफरंट ह्याच्यामध्ये काय फरक आहे या तीन केसेस मध्ये? प्रत्येक ठिकाणी मेजरमेंट angle ABC, angle different. Oh, very angle plus different. Again, now what is the center point? Center point काय? In the first case, second, third, M. now in first case, consider angle ABC. Angle ABC consider केला. The center point is inside or outside the angle. हा inside आहे का outside angle? outside. ओके. नाव outside. ठीक. आता ह्या केस मध्ये सांगा. अँगल ABC आणि हा माझा सेंटर पॉइंट M. मग सेंटर पॉइंट M आउटसाइड आहे का इनसाइड आहे? Outside. On the angle. अँगल वरती आहे. आता हे दोन फिगर पहा. इथे तुम्ही आउटसाइड मानताय, इथे आउटसाइड मानताय. याच्यात काहीच फरक नाही वाटत तुम्हाला?
Any First difference? Case. म्हणजे इन फर्स्ट केस तो इनसाइड नाही आउटसाइड नाही ऑन द वन ऑफ द साइड ऑफ अँगल सो एम इज ऑन वन ऑफ द केस आणि इन सेकंड केस सेंटर पॉइंट इज Outside. outside. now consider third case a b c is my angle m is center point हा सेंटर पॉइंट आउटसाइड आहे का ऑन द फॉर आहे ऑन द रेडियस ऑफ फॉर त्या अँगल साइड वरती Inside. Inside. ऑन द पॉइंट आउटसाइड इनसाइड म्हणून ह्या तीन वेगळ्या केसेस हे समजलं का हो सर. परंतु सगळ्यात चांगली बाब एक आहे काही केस असली तरी फॉर्म्युला मात्र तोच आहे अँगल ए बी सी इक्वल टू हाफ ऑफ मेजर अँगल इंटरसेप्ट करेल म्हणजे वेगळा येईल याच्यामध्ये एडीसी याच्यामध्ये पण एडीसी याच्यामध्ये पण एडीसी पण ते डिफरंट मेजरमेंट असणार हे समजलं का आज हो ते सर. वेगवेगळं हे करायचं फक्त प्रूफ वेगळे आहेत अँसर सेमच आहे Let us take first condition. जो center point हा one of the side वर angle. Let given काय ABCD angle where vertex B lies on the circle with center here. Which side BC touches the circle at B, side BA intersect the circle at A. Arc AB is intersected by ABC. आता इथपर्यंत कोणाला काही शंका आहे का? नो सर. No, sir. आता एक सांगा काय प्रूव्ह करायचंय काय प्रूव्ह करायचंय काय आपल्याला इथे दिले मेजर ऑफ मेजर ऑफ द अँगल इज हाफ द मेजर ऑफ द इंटरसेक्टेड आर्क प्रूफ कन्सिडर 3 केसेस पाहिले आपण नाव फर्स्ट केस ते काय म्हणतो प्रूव्ह आहे एबीसी इक्वल टू हाफ द मेजर ऑफ एडीबी तिन्ही केसेस मध्ये इन फिगर वर द सेंटर एम लाईज ऑन द आर्म बी ऑफ एबीसी ते सांगतायत ते बरोबर आहे का खरं आहे की सेंटर एम लाईज ऑन द आर्म बी ए Yes, sir. हो सर. नाव दे आर सेइंग ABC is equal to MBC equal to 90 हे बरोबर आहे का हो सर. कसं काय तुम्ही सांगताय 90 कशावरून हाऊ यू फाइंड Tangent theorem नुसार. Tangent theorem. काय येतो टँजंट थिअरम सर जिथं तो सर्कल आणि टँजंट अरे कॉन्टॅक्ट plus, मध्ये येतात ना previous ते 90 डिग्री पण असतात. ओके आता मला एक बरं झालं ते सांगितलं आता समजा ही सेकंड केस घ्या आता एक सांगा मला ही केस अँगल ए बी सी बी सी हा टँजंट आहे येस सर. हो. मग अँगल ए बी सी हा 90 डिग्री आहे नाही. का नाही. मग कधी रेडियसला परपेंडिक्युलर नाहीये सर ओके रेडियसला असतं बरं ओके रेडियस एम बी ही रेडियस आहे का Yes, sir. हो सर. किती सांगितलं तुम्हाला एम बी ही रेडियस आहे एम हा सेंटर आहे सर्कल It is given that first case M is the center and M lies on इथे म्हटलेलं आपण B lies on the circle with center in B it touches intersect A arc in AC की तो त्या पॉइंट वरती जो अँगलची साइड आहे बी किंवा बीएम त्याच्यावरती आहे त्या 3 केसमध्ये त्या डिफरंट 3 केसेसमध्ये एम सेंटर पॉइंट त्या बी ए वरतीच असल्यामुळे बी लाईज ऑन द सर्कल सेंटर ए आणि अजून एक आहे साइड बी सी टचेस सर्कल बी साइड बी ए इंटरसेक्ट ए हे कुठेतरी लिहिलेलं आहे त्यांनी की तो पॉइंट त्याच्या द सेंटर एम लाईज ऑन द आर्म बी ए सेंटर एम लाईज ऑन द आर्म बी ए म्हणजेच तो रेडियस आहे हे समजलं का हो सर. तो रेडियस आहे टँजंट आहे सो दॅट वी कॅन से अँगल एम बी सी 90 डिग्री तसं जर रेडियस
तर आपण ह्याही केसमध्ये एबीसी 90, ह्याही केसमध्ये एबीसी 90 नाही, तसा थेरम नाहीये. टँजंट प्लस 3D. ओके. ह्याच्यात आता हे समजलं का? अँगल ABC म्हणजेच MBC इज इक्वल टू 90. याच्यात कोणाला काही शंका आहे का? नो सर. नो सर. नो सर. आय एम सी. अँगल ABC. ओके. थोडं मला समजावून सांगा. हा मला समजला 90. नाव मेजर ऑफ आर्क ADB किती आहे? 180 डिग्री. 180. कसं काय 180 डिग्री. कारण की ते सेमी सर्कल आहे. नक्की 180 आहे? हो हो सर. हे सेमी सर्कल आहे कसं काय सांगितलं? कसं ओळखलं तुम्ही सेमी सर्कल? सर A and B हा डायमीटर आहे. नाही, ए आणि सर्कल मधून पास झालाय. therefore ADB is equal to 180. आता मी जे सांगतोय ते बरोबर सांगतोय का बघा. ठीक आहे. अँगल ABC 90 डिग्री बरोबर. हो सर. येस. Yes. मेजर आर ADB 180 डिग्री. Yes. हो सर. येस सर. This angle is 90, arc is 180. समजा हे दोन जर मला रिलेशन मांडायचं असेल त्याच्यामध्ये इक्वेशन कुठं, तर मी असं समजा लिहिलं की जर अँगल किती येतो, हा अँगल ABC 90 आहे, हे किती आहे 180. जर मी मेजर आरच्या हाफ केलं, 180च्या हाफ केलं तर किती येईल? 90. 90. ठीक आहे. मग मी ते सूत्रामध्ये लिहिलं इन द इक्वेशन, इन टर्म्स ऑफ इक्वेशन इफ आय राईट अँगल ABC 90 इज इक्वल टू हाफ ऑफ 180. बरोबर आहे? हो. हो सर. हो सर. इक्वल टू हाफ ऑफ 180 बरोबर आहे. 90 इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय बाय 180. हे बरोबर आहे का? हो सर. हो सर. Instead of 180, can I write major arc ADB? येस सर. Therefore, हो सर. angle ABC equal to 1/2 as it is. Instead of 180, I am writing a major arc ADB. बरोबर आहे? हो सर. Therefore, हो सर. angle ABC equal to 1/2 multiply by major arc ADB. बरोबर आहे? येस. आपल्याला प्रूव्ह काय करायचं होतं? हेच प्रूव्ह करायचं. Yes, प्रूव्ह करायचं. नक्की. हो. येस सर. Okay. Arc ADB is semicircle. ADB equal to 180. Definition of measure of arc. From 1 and 2, ABC equal to half of measure arc ADB. ह्याच्यात कोणाला काही शंका असेल तर विचार. थेरम वापरला 90चा माहिती आहे. याचा टँजंट थेरम 90, रेडियस 90 आहे. आर्क 180 आहे. डिवाइडेड बाय याच्यातलं रिलेशन अत्यंत सोपा. हे समजलं का? हे का पॉसिबल झालं? कारण तो सेंटर पॉइंट होता, तर एका एबी जी अँगल साइड होती त्याच्यावर लाईन त्याच्यावरतीच होता. पण समजा आता काय होईल, जर सेंटर पॉइंट आउटसाइड अँगल असेल तर मी आता सारखं करू शकेल का? ABC इक्वल टू 90, दिस इज 180, तर ते करता येईल का? त्यासाठी मला वेगळं काहीतरी करावं लागेल. हे आता फिगर लक्षात ठेवा. आता ही फिगर सेंटर पॉइंट एम आणि अँगल जो आहे ABC त्याच्या आउटसाइडला सेंटर पॉइंट एम आहे. हे तर मान्य आहे तुम्हाला? हो सर. ठीक आहे. इन फिगर द सेंटर एम लाईज इन द एक्स्ट्रीम ऑफ ABC. What are saying? Draw area MA आणि MB. Sorted म्हणजे आपण कन्स्ट्रक्शन केलं. आता हे का करायचंय ते नंतर लक्षात घ्या. आपण हेच
आता ए एम बी हा काय हा त्या रेडियस ड्रॉ केल्यानंतर मला क्वाड्रिलॅटरल मिळेल का काय मिळेल कोणती फिगर तयार होईल रेडियस ड्रॉ केल्यानंतर Triangle. ट्रायंगल. सपोज सपोज my angle एम ए बी इज एक्स बरोबर आहे Yes. सपोज एम ए बी एक्स I have written एम बी ए ऑल्सो एक्स हे कसं हे बरोबर आहे हे एक्स Yes, sir. कसं काय Radius of the same circle. ओके हा ठीक आहे एम बी इक्वल टू एम बी रेडियस आहे त्या रेडियस आहे म्हणून एक्स इक्वल टू एक्स एम ए बी इक्वल टू एम बी ए हे कसं काय हे समजलं ठीक आहे कशामुळे हा अँगल आणि हा अँगल सेम आहे हे तुम्ही कसं म्हणताय हे नाही समजलं Isosceles triangle theorem. Theorem. अजून कोणी सांगू शकेल का कशामुळे म्हणतायत की नाही हे अँगल इक्वल आहे त्यांचं म्हणणं असं आहे ट्रायंगल एम बी ए मध्ये साईड एम ए इक्वल टू साईड एम बी हे बरोबर आहे हो सर. हो सर. का वाय Yes, sir. बिकॉज these are the radii of the same circle. त्यांचा एका ट्रायंगलच्या दोन बाजू आयसोसेलेस ट्रायंगल असल्यामुळे एम च्या अपोजिट साईडला असलेला अँगल हा एम बी च्या अपोजिट साईड असलेले एक्स दोन्ही अँगल कॉन्ग्रंट इक्वल सेम असणार हे बरोबर आहे का हो सर. हो सर. हो सर. म्हणजे हे इथपर्यंत काय अडचण आहे एम ए बी इक्वल टू एम बी ए इक्वल टू एक्स हे समजलं का हो सर. येस सर. हो सर. आता हो सर. एक सांगा मला अँगल ए एम बी किती असेल बरं, ठीक 180 minus x plus x. बरं. हा बरोबर आहे अँगल एम ओके ठीक आहे स्टेप बाय स्टेप हे समजलं एम एम बी रेडियस ऑफ द सेम सर्कल एम बी इक्वल टू एम बी नाव एम बी सी एम बी सी हे 90 डिग्री आहे म्हणतात ते बरोबर आहे हो सर. कसं काय 90 डिग्री आहे Tangent theorem. Tangent theorem. Tangent theorem. एम बी द रेडियस now angle MBA equal to MAB equal to X isosceles triangle. Now angle ABC equal to Y. ABC equal to Y. Y suppose Y म्हणू शकतो Z काही याच्यात काय प्रॉब्लेम आहे का अँगल ABC इक्वल टू जर Y म्हटलं तर तुम्हाला काही अडचण आहे का ABC No, sir. No sir. अँगल AMB AMB कसा काढायचा AMB हा ट्रायंगल कन्सिडर करा तीन अँगल ए अँगल बी म्हणजे MBA अँगल M समेशन ऑफ थ्री अँगल्स किती 180. 180 degree. Therefore 180 minus remaining angle X आणि X. Therefore angle AMB equal to 180 minus 2X. हे समजलं का हो सर. हो सर. हो सर. हो सर. angle AMB equal to 180 minus 2X. याच्यात कोणाला काही अडचण आहे का No sir. No sir. No sir. No sir, no doubt. Next. Angle AMB 180 minus 2X. Now angle MBC. Here is angle MBC. हा 90 डिग्री आहे
हो हो सर. सर. हो सर. Now, Yes, sir. MBC equal to MBA plus angle ABC हे बरोबर आहे का? हो सर. हो, sir. हो सर. हो सर. नक्की कॅन आय राईट 90 इक्वल टू एक्स प्लस वाय असं मी लिहू शकतो का? हो सर. हो, sir. येस सर. 90 इक्वल टू एक्स प्लस वाय. ओके. AM equal to 180 minus 2x, MBC equal to angle MBA plus ABC, therefore angle MBC equal to x plus y, therefore 90 equal to x plus y. Now, multiplying by 2, आता हे 2 न मल्टिप्लाय का करायचं? Now, फक्त सध्या तुम्ही हे करा, मल्टिप्लाय करा 2 न. 180 इक्वल टू 2x प्लस 2y हे बरोबर आहे. हो सर. हो सर. 180 इक्वल टू 2x प्लस 2y म्हणजेच 90 इक्वल टू x प्लस y हे बरोबर आहे का? हो सर. हो सर. हो, sir. No. In triangle AMB, AMB कोणता ट्रायंगल आहे? AMB, x प्लस x प्लस अँगल इक्वल टू 180 हे मान्य आहे तुम्हाला? हो सर. हो सर. Yes, sir. 2x प्लस अँगल इक्वल टू 180 हे माहिती आहे? मान्य आहे का? हो. 180 AMB 2x plus AMB equal to 180. Now 2x ला 2x तसंच ठेवलं मी. अँगल AMB ला AMB तसंच ठेवलं आणि ह्या इक्वेशन मध्ये 180 च्या ऐवजी मी 2x plus 2y लिहू शकतो का? हो, sir. हो सर. हो सर. आता इथे माझं इक्वेशन होतं 90 इक्वल टू x प्लस y मल्टिप्लाइंग बाय 2 ऑन द बोथ साइड्स. आपण म्हणतो तर नंतर पाहू ते 2 न ते 2 का मल्टिप्लाय केला असावं 2 न? कारण माझं इक्वेशन आलं येणार आहे 2x प्लस अँगल 180 इन टर्म्स ऑफ 180 ची व्हॅल्यू मला इथे लिहायची होती. माझ्याकडे होती कितीची? 90 ची. ही बरोबर आहे. हो सर. आता ही स्टेप समजा आपण घेतलीच नाही. मल्टिप्लाइंग बाय 2 ऑन बोथ साइड्स ही स्टेप समजा नाही घेतली, आपण लिहिली नाही. 90 इक्वल टू एक्स प्लस वाय आणि ह्या 2 ओळी येणार नाहीत. डायरेक्ट असे 2x प्लस AMB इक्वल टू 180. ही तर बरोबर आहे. 2x प्लस AMB इक्वल टू 180. हो, sir. Yes, sir. 2x ला 2x लिहिलं, AMB ला AMB लिहिलं. नाव 180 च्या ऐवजी इन टर्म्स ऑफ x प्लस वाय मला लिहिता येईल का? फक्त 90 इक्वल टू एक्स प्लस वाय वरून हो, sir. काय लिहिणार? 180 आहे, इथं आहे 180 आणि माझ्याकडे आहे 90, तर मी काय लिहू शकतो? ओके, तर 180 येण्यासाठी मी 90 ला 2 ने मल्टिप्लाय केलं, परंतु एका साईडला मला 2 ने किंवा कोणत्याही मल्टिप्लाय करून चालणार आहे, बोथ साईडला करावं लागेल. तर म्हणून मी 2x प्लस 2y केलं बोथ साईडला. 90 इक्वल टू एक्स प्लस वाय म्हणजेच 180 इक्वल टू 2x प्लस 2y हे बरोबर आहे. हो सर. हो, sir. फक्त 180 लिहिता यावं म्हणून मी 2x प्लस 2y किंवा मग मला असं लिहावं लागलं तिथे 2x प्लस AMB इक्वल टू 90 प्लस 90 हे बरोबर आहे. 180 च्या ऐवजी Yes. 90 प्लस 90 परत ह्या 90 ला म्हणतो तू आहे एक्स प्लस वाय, परत दुसऱ्या 90 ला म्हणतो तू आहे एक्स प्लस वाय, म्हणजे एक्स प्लस वाय प्लस एक्स प्लस वाय म्हणजेच 2x प्लस 2y हे बरोबर आहे का? हो, हो सर. हो. हो, sir. 2x प्लस अँगल AMB इक्वल टू 2x प्लस 2y हे समजलं का? हो सर. हो, sir. Now 2x cancel होती, therefore angle AMB equal to 2y हे बरोबर आहे. हो सर. Therefore, म्हणजेच काय
2y equal to angle AMB. I have written here y equal to AMB equal to ABC equal to half of AMB. कसा y equal to अंगल किती आला AMB माझा 2y equal to angle AMB समजलं. हो सर. हो सर. y equal to and y ABC आहे मान्य आहे का तुम्हाला? हो सर. हो सर. हो. हो सर. y equal हा हे पहा y equal to ABC. तो मी y ची व्हॅल्यू टाकली अँगल ABC. हे सांगा मला हे नाही समजलं. y equal to अँगल ABC हाफ ऑफ आर अँगल AMB हे समजलं का? y equal to हाफ ऑफ अँगल AMB ही स्टेप सांगा समजली. एक मिनिट. 2y equal to AMB हे समजलं का? हो सर. हो सर. हो. Divide both sides by 2. Therefore, y equal हे विसरून जा थोडक्यात. y equal to half of AMB हे बरोबर आहे का? हो सर. 2y AMB म्हणजेच y equal to half of AMB आणि y म्हणजेच ABC हे बरोबर आहे का? y equal to ABC. तू बोलणार equal to Yes. half of major ABB हे कसं काय? डायरेक्ट मी लिहिलं ते जे मला प्रूव्ह करायचं होतं ते लिहून टाकलं. y equal to मेजर ABB ते कसं समजलं नाही मला तुम्हाला सांगा कसं काय आलं असेल डायरेक्ट मेजर ABB. सर सेंट्रल AMB हा Yes. सेंट्रल अँगल इज इक्वल टू आर. ओके तर त्याच्यामध्ये आपण प्रूव्ह कशासाठी केलं एवढं ABC y equal to ABC AMB आपला इंटरेस्ट होता AMB हा प्रूव्ह करायचा. AMB आता मला सांगा अँगल AMB हा काय आहे म्हणजे तो सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगल आहे का? हो. सेंट्रल अँगलचा आणि आर्कचं रिलेशन काय? सेंट्रल अँगल आणि आर्कचं रिलेशन काय? सेंट्रल अँगल हा, आणि इक्वल असतो. इक्वल टू आर्क मी असं लिहू शकतो आर्क ADB इक्वल टू सेंट्रल अँगल परंतु सेंट्रल अँगल आणि y मध्ये पण आपण रिलेशन y इक्वल टू 2y इक्वल टू अँगल AMB therefore y इक्वल टू हाफ ऑफ RADB हे समजलं का? एक सेंट्रल अँगल आणि y मध्ये रिलेशन इस्टॅब्लिश केलं सेंट्रल अँगल वरून आर्क घेतला therefore y इक्वल टू हाफ ऑफ आर्क ADB हे समजलं का? हो हे सर. सोपं आहे. याच्यात कुणाला काही शंका असेल तर विचारा. काही जणांना बऱ्याच जणांना समजले दिसत नाहीये की हे ADB कसं काय आलं. एक लक्षात घ्या आपण काय यूज करतोय सेंट्रल अँगलचा AMB पण सेंट्रल अँगलच माहित नाही आणि y मधलं रिलेशन ते कसं फाइंड आउट केलं तर रेडियस काढून रेडियस काढल्यामुळे काय झाला आयसोसेलेस ट्रायंगल झाला तेव्हा हा x आला हा x आला आणि याची ट्रायंगलची समेशन 180 आली 2x प्लस अँगल M इक्वल टू 180 आणि हा माहिती होता आपल्याला अँगल MBC x प्लस y इक्वल टू 90 त्याची 2x प्लस 2y इक्वल टू 180 हे समजलं का? हो सर. कोणाला काही शंका असतो ते विचारा. हो सर. नाव थर्ड काय केस आहे सांगा बरं. ही केस काय आहे नाही म्हणजे जो सेंटर पॉइंट आहे M तो सेंट्रल पॉइंट तो अँगलच्या आतमध्ये इनसाइड द अँगल. इनसाइड द अँगल आहे नक्की. ओके हो सर. त्याचाही तोच फॉर्म्युला आहे का? हाफ ऑफ मेजर आर्क तोच आहे जो अँगल म्हणजे हाच फॉर्म्युला आहे. हो सर. एक चांगला आहे की तिन्ही फॉर्म्युले सेम आहे इन द फिगर काय म्हणतंय मेजर अँगल EBA इक्वल टू हाफ ऑफ आर्क BFE. EBA
इक्वल टू हाफ ऑफ आर ए एफ बी. हे बरोबर आहे का पहिले सांगा. परत एक असतो. रिपीट करावं. हा बरं रिपीट करू. अँगल ई बी ए इक्वल टू हाफ ऑफ मेजर आर्क ए एफ